भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब। नमस्कार मंडळी, आमचं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो आहे आमची ग्रामदेवता श्री पावनादेवी मातेच्या मंदिरमध्ये। तर चालत जाण्याचा मार्ग मी आपल्याला दाखवतो। तर मंडळी, हा पोंडा हरकुळ मार्ग कनेडी असा सरळ रस्ता गेलेला आहे। आमची ग्रामदेवता श्री पावनादेवी माता मंदिर मध्ये आता मी चाललेलो आहे। आपण आजूबाजूचं दृश्य बघू शकता। इकडे टेंबवाडी आहे। हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे। हरकुळ खुर्द गावातील हे विठ्ठल रखुमाई मंदिर। तर हा सरळ रस्ता गेला आहे। पुढे गेल्यानंतर चिंच गावठणवाडी म्हणून स्टॉप आहे। तिथून डाव्या बाजूला रस्ता पावनादेवी मंदिरकडे जाण्यासाठी वळतो, म्हणजे तो मोहळात जातो। तर आपल्याला आता इथून शॉर्टकटने जायचं आहे। इथे बाजूलाच हायस्कूल आहे, इथे चव्हाटा मंदिर आहे आणि आता आपल्याला डाव्या बाजूने इकडून जायचं आहे। आपण आता इथून शॉर्टकटने सांडीवरून जाणार आहोत। खड्ड्यात पाणी आहे। साईडने इकडून जाऊया। आता तलावाजवळ आलो। हे समोर दिसतंय तलाव आहे। हे हरकुळ खुर्द गावचं तलाव आहे। सुशोभित असं तलाव आहे। या तलावाचं पाणी नळ योजनेसाठी वापरलं गेलं आहे। पूर्ण हरकुळ खुर्द गावामध्ये या तलावाच्या पाण्याची नळामार्फत व्यवस्था केलेली आहे। सुंदर वातावरण, हवा सुटली आहे त्याच्यामुळे थोडा आवाज ब्लर होतोय। समोर आपण डोंगर बघू शकता, हिरवगार वातावरण, सुशोभित असं हरकुळ खुर्द गावचं तलाव, पूर्ण डोंगर बघू शकता आपण। एक तलाव आहे, हिरवीगार झाडी, छान सुंदर दृश्य आहे। आणि हा बंधारा आहे चालण्यासाठी। इकडे सुद्धा आपण पाहू शकता।
माड कसे डोलत आहेत, कारण हवा भरपूर सुटलेली आहे. वातावरण छान आहे, छान दृश्य आहे, हिरवगार दृश्य आहे. आणि पर्यटकांसाठी रमणीय एकदम स्थळाचं ठिकाण आहे. बंदराच्या पलीकडे बघू शकता. बंदराची झीज होऊ नये म्हणून हे दगड घातलेले आहेत. सुंदर आणि छान अशा प्रकारे रचना केलेली आहे दगडांची. बघायला अगदी एकदम सुंदर आणि छान असं निसर्ग. निसर्गापेक्षा सुंदर असा सोयो कोकण, तुम्ही येऊन बघा, बघून जावा, प्रसन्न होतला मन, असं आमचं यो कोकण. तलावाच्या बांधावरून चालता चालता आता सांडीवरती येऊन पोचलो. हे तलावाचं धरण आहे. समोर दृश्य छान आहे बघा. डोंगर समोर, डोंगराच्या पायथ्याशी पाण्याच्या लहर आपण बघू शकता. आणि हे धरण आहे. धरणातून वाहिलेलं पाणी हळूहळू या खालच्या बंधाऱ्यावरती येतं. खालच्या बंधाऱ्यावरून छान अशा प्रकारे हे पहा, नदीतून असं पाणी वाहिलं जातं. पाण्याचा जुळजुळ आवाज आपण पाहू शकता. तलावाचं मंद चालीने, मंद गतीने येणारं हळूहळू पाणी बंधाऱ्यावरून खाली येतात आणि खालच्या बंधाऱ्यावरून हळूहळू त्या नदीतून खाली हळूहळू व्हायला जातात. कसं वाहत आहे आपण बघू शकता. हे सीन दृश्य, आजूबाजू हिरवीगार झाडं झुडपं. आपण अशा प्रकारे सुंदर आणि छान अशा प्रकारे हा निसर्ग आहे. तर आता या बंधाऱ्यावरून पलीकडे जायचं आहे. हे पाहू शकता आपण. वरून संथ गतीने येणारं पाणी कसं हळूहळू नदीला मिळतं. त्या बंधाऱ्यावरून चालते वेळी पाय घट लावावे लागतात, कारण शेवळामुळे पाय सटकू शकतात. आता पलीकडे आलो. आता इथून वरती चढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा हरकुळ खुर्द गावचा धबधबा बघू शकता. पावसाळ्यात भरपूर पाणी असतं. पावसाळ्यात मोठा धबधबा वाहत असतो. तलावाच्या बंधाऱ्यावरून, सांडीवरून चालत चालत आता पुढे आलोय. हा कच्चा रोड आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं झुडपं आणि मधून आम्ही रस्त्याने चालतोय. कारण श्री पावनादेवी मातेच्या दर्शनाची उत्सुकता ओढ लागलेली आहे.
डाव्या साईडला तलावाचा आता शेवट इकडे टोक आलाय. तर आता आपण आता इथे तलावाचं शेवटचं टोक आला इथे, हे आपण बघू शकता इथे. आणि त्या साईडला तिकडे पुढे आहे. आणि त्याच्या पुढे आता आपलं श्री पावनादेवी मंदिर मिळेल. आपण समोर बगळे पाहू शकता, तिकडे सुद्धा बसलेले आहेत, पण इथून दिसणार नाही असं कदाचित. अशा प्रकारे सुंदर आणि छान दृश्य, हिरवगार निसर्ग. अशा प्रकारे हिरवगार निसर्ग आणि वातावरण सुद्धा शुद्ध वातावरण असं आमचं हरकुळ खुर्द गाव आहे. हे आपण पाहू शकता. हे टोक इथे संपलेलं आहे, ते बघा. आता वाटेत आमचे गणेश दळवी मित्र, आमचे गणेश दळवी भेटलेले आहेत. काय बरंच ना, भात वगैरे झाला? आता तर सुकत घातलंय. सुकत घातलं, कापून झाला. वा, बाकी काय मजेशीर, मजेत ना. गावात करून घातलं. हा हा. तर आमचे मित्र गणेश दळवी आणि आता भात त्यांचा कापून झालाय, भात सुकत घातलाय आणि गवत सुद्धा सुकत घातलंय. तर आता श्री पावनादेवी मंदिर मध्ये आलोय. हा समोर दिसतो आहे तो श्री पावनादेवी मंदिरचा गेट आहे. त्या गेट मधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे श्री पावनादेवी मातेचं मंदिर आहे. हे श्री पावनादेवी मातेचं मंदिर आहे. आमची ग्रामदेवता श्री पावनादेवी माते नमः. काय बागवेनू, बरा ना? हा. नागेश बरा ना? संतोष. हा, हिला तुळशीच्या लग्नाक. हा. अशा प्रकारे पावनादेवी मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.